देगलूर येथे द्वारकाधीश दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या महोत्सवाला देगलूर बिलोलीचे आमदार जितेश शांतापूरकर, भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, भाजपचे नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपचे अनेक नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी कलाकार म्हणून किरण कोरे, राजेश्री जोशी, तनुजा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी 61,111 रुपयाचे पारितोषिक, विजयी पथक, लोह्याच्या गोविंद पथकाला व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते देण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजक द्वारकाधीश दहीहंडी महोत्सव समिती व दिगंबर कोराव यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। मला आपल्या सगळ्यांना भेटून मनापासून या ठिकाणी आनंद झाला। श्रीकृष्ण जन्म साजरा करत असताना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये येणारे प्रत्येक सण साजरे करत असताना त्यामागचं शास्त्र, त्यामागची प्रेरणा आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। आपण बघितलं असेल की आपण श्रीरामाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली, श्रीराम जन्म मोठ्या प्रमाणात साजरा केला। श्रीरामांनी आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून श्रीरामाकडे आपण बघतो। श्रीरामाने आपल्याला मर्यादा पाळायला शिकवली आणि श्रीकृष्णाने आपल्याला मर्यादेत ठेवायला शिकवलं। त्यामुळे श्रीकृष्णाची लीला काही औरच होती। आणि आपण बघितलं असेल एवढ्या संकटाला, एवढ्या संघर्षाला समोर जाऊन सुद्धा श्रीकृष्णाने प्रेम मित्रांबरोबर, गोपालांबरोबर खेळ खेळले, त्यांच्याबरोबर वेळ घालवला। अशा गोपाळांना सोडून श्रीकृष्णाला जावं लागलं। प्रत्येक वेळेला आपल्या प्रिय व्यक्तीचा त्याग श्रीकृष्णाला त्या ठिकाणी करावा लागला। जीवापेक्षा जास्त जीव लावणारी राधा त्यांना त्यागावी लागली, जीव लावणारे गोपाल त्यागावे लागले, जन्म देते आई वडील त्यागावे लागले, पालन पोषण करणारे आई वडील त्यागावे लागले आणि समाजाच्या हितासाठी त्यांना आपला देश सोडावं, गाव सोडावं लागलं। आणि आपण बघितलं असेल मथुरेमध्ये, आणि श्रीकृष्णाकडे काय नव्हतं, सुदर्शन सारखं चक्र असून सुद्धा श्रीकृष्णाने सारथ्य केलं। एक राजा असून सुद्धा सुदामासारखा सर्वसामान्य घरातल्या गरीब कुटुंबाचा मित्र श्रीकृष्णाने जोपासला। आणि ज्याला एक शिवी भेटल्यावर ज्याचा नायनाट करू शकणारा कृष्ण 99 शिव्या खाईपर्यंत संयम श्रीकृष्णाने दाखवला। असा जगाला आणि आपल्या सगळ्यांना दिशा देणाऱ्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस आपण सगळेजण साजरा करतोय। त्यामुळे श्रीकृष्णाने अवलंबलेली प्रत्येक गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये अवलंबली तर आपण खऱ्या अर्थाने जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो। त्यामुळे कृष्णासाठी फक्त इतकंच म्हणेल, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। त्यामुळे अशा श्रीकृष्णाला मी नमन करते आणि देगलूर वासियांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते की या ठिकाणी मला आमंत्रित केलं। दिगंबर भाऊचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण सातत्याने सामाजिक उपक्रम कुठल्याही अपेक्षेविना, कुठल्याही पदाच्या लालसेविना सातत्याने देगलूरकरांची सेवा करण्याचं काम दिगंबर भाऊ आणि त्यांची टीम करते। त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते आणि आपणही इतका सुंदर त्यांनी कार्यक्रम आयोजित केलाय। सगळ्यांनी टाळ्या वाजवून एकदा दिगंबर भाऊ आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन या ठिकाणी करूया। आणि विश्वास आणि एवढे मोठे राजा असून सुद्धा त्यांनी त्यांच्या का सहकारी मित्रावरती त्यांनी दर्शवलेलं प्रेम, अशा अनेक गोष्टी श्रीकृष्ण यांच्या पूर्ण जीवन चरित्रातनं आपल्याला ऐकावयास मिळतात। निश्चितपणे घेण्यासारखं आहे। एकजुटीनं आणि संघटनेतनं आपलं यश गाठता येतं। हे आपण जे थरावरती थर रचून त्या ठिकाणी आपण दहीहंडी आपण जेव्हा फोडतो तर ते एकतेचं एक प्रतीक आहे, संघटनेचं एक प्रतीक आहे आणि ते आपल्याला प्रभू श्रीकृष्ण यांच्या जीवन चरित्रातनं आपल्याला वाचावयास मिळतं। निश्चितपणे आपण तरुणांनी त्याचा अंमल केला पाहिजे, विश्वास हा जपला पाहिजे। तर माझी सर्वांना हीच विनंती आहे, आपण तरुण मंडळी या ठिकाणी अभिनंदन करतो। अशा भव्य दिव्य कार्यक्रमाला
माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर येणार होते, पण काही अडचणीमुळे आले नाही. या ठिकाणी ताई उपस्थित आहेत. सर्व या कार्यक्रमाचे संयोजक अत्यंत 2-4 दिवसापासून ज्यांनी हे श्रम घेतलेला आहे त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण या ठिकाणी आटोपतो घेतो. जय हिंद, जय भारत.